नमस्कार माझ्या सर्व डॉक्टर मित्रांनो, तुम्हाला पण तुमच्या ओपीडी मध्ये पीडियाट्रिक डोस कॅल्क्युलेशन करताना खूप कन्फ्युजन होतंय किंवा खूप वेळ लागतोय, तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, माझ्याकडे काही अशा ट्रिक आहेत की ज्याचा उपयोग करून तुम्ही अवघ्या 10 सेकंदाच्या आत ड्रग कॅल्क्युलेशन करू शकता आणि तुमच्या पेशंटला तुम्ही प्रिस्क्राईबही करू शकता. मित्रांनो, सर्वप्रथम आपण पाहूयात पॅरासिटामॉल ड्रग. पॅरासिटामॉल आपण अॅनाल्जेसिक आणि अँटीपायरेटिक दोन्हीसाठी वापरू शकतो. हे आपल्याला 3 फॉर्म मध्ये मिळते. एक 100 mg इज इक्वल टू 1 ml चा ड्रॉप येतो. सेकंड 120 mg 5 ml मध्ये येते सिरप फॉर्म मध्ये. आणि 3 250 mg पर 5 ml हे पण सिरप फॉर्म मध्येच येते. त्यातलं सर्वात कॉमन आपण यूज करतो 250 mg पर 5 ml वाला सिरप. आता या सिरपची जी कॅल्क्युलेशन ट्रिक आहे ती आपण पाहूयात. मित्रांनो, पाहूयात पॅरासिटामॉल ड्रग. पॅरासिटामॉलचा डोस आहे 15 mg पर kg पर डोस. हे आपण 6 to 8 आवर्सने देऊ शकतो. आणि आता आपण पाहतोय 25 mg पर 5 ml सिरपसाठीची ट्रिक. तर ट्रिक अशी आहे, बेबी वेट मल्टिप्लाय बाय 3, जे ॲन्सर येईल त्याला डिवायडेड बाय 10 केलं की आपल्याला ml मध्ये ॲन्सर येईल. आणि हे जसेच्या तसं आपण QID किंवा TDS देऊ शकतो. तर एक्झाम्पल पाहूयात. 15 kgचं बेबी आहे, 15 मल्टिप्लाय बाय 3 45 डिवाइड बाय 10 केलं की 4.5 ml येतं. 4.5 ml आपण TDS किंवा QID देऊ शकतो. अजून एक एक्झाम्पल घेऊयात 20 kgच्या बेबीसाठी. 20 मल्टिप्लाय बाय 3 ॲन्सर आलं 60 डिवायडेड बाय 10 6 ml TDS किंवा QID आपण देऊ शकतो. मित्रांनो, तुम्हाला जर ही ट्रिक आवडली असेल, तुमच्या अजून डॉक्टर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला अशाच छान छान ट्रिकसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. आणि तुम्हाला कोणत्या ड्रगसाठी अजून ट्रिक हव्यात ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा. थँक्यू.